एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। देवळाली प्रवरा नगरपालिका हद्दीतील सर्वात मोठा प्रभाग म्हणून प्रभाग क्रमांक 4 याकडे पाहिले जात असून या प्रभागात तब्बल 3 नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत। यामध्ये अनुसूचित जाती महिला, त्याचबरोबर नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण महिला अशा पद्धतीत आरक्षण पडले असून 3452 इतकी मतदारसंख्या या प्रभागात आहेत। या प्रभागाची व्याप्ती जर पाहिली तर सोसायटी परिसर, पुन्नई बंगला परिसर, बाजारतळ परिसर, खांदे गल्ली, काकासाहेब चौक, त्याचबरोबर शिवाजी चौक, राम मंदिर चौक, विश्वकर्मा चौक, संतो गोरोबा काका चौक, अण्णाभाऊ साठे वसाहत, टाकळीमिया रस्ता, ओले वस्ती, फत्तेराज मंदिर परिसर, राजवाडा परिसर, समर्थ बाबूराव पाटील वसाहत असा मोठा परिसर या प्रभागामध्ये आहे। या प्रभागात अनुसूचित जाती महिला या प्रभागात जर पाहिलं तर आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांच्या पत्नी माजी नगरसेविका सुनीता सुरेंद्र थोरात या पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून भाजपाकडून पूजा सचिन घोरपडे यांच्या नावाची देखील चर्चा या प्रभागात आहेत। त्याचबरोबर राणी पंडित या देखील या प्रभागातून उभ्या राहू शकतात। तसेच नितीन देशमुख यांच्या पत्नी या ठिकाणाहून उमेदवारी करू शकतात। तर सर्वसाधारण महिला यामध्ये माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या पत्नी प्रीती सत्यजित कदम या उमेदवारी करू शकतात। त्याचबरोबर राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक शैलेंद्र कदम यांच्या पत्नी अंजली कदम या देखील उमेदवारीच्या रिंगणात उतरणार असल्याचे बोलले जात आहेत। माजी नगरसेवक डॉक्टर विश्वास पाटील यांच्या पत्नी अनिता विश्वास पाटील, त्याचबरोबर उद्योजक हरीश वाळोज यांच्या पत्नी अमृता हरीश वाळोज या देखील या ठिकाणी उमेदवारी करण्यासाठी नाव पुढे येत आहेत। तर नागरिकांचा मागास प्रवर्ग यामध्ये भाजपाकडून सचिन कोठुळे यांच्या नावाची चर्चा असून राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक शैलेंद्र कदम, माजी सनदी अधिकारी दत्ता कडू किंवा त्यांचे चिरंजीव अजिंक्य कडू, भगवान भूमकर, त्याचबरोबर पत्रकार गणेश विगे, त्याचबरोबर स्वर्गवासी गणीभाई शेख यांचे चिरंजीव मोहसिन शेख, काँग्रेसचे कुणाल पाटील, त्याचबरोबर पप्पू कदम, विजय खांदे आदी इच्छुक उमेदवारांची नावे या प्रभागात चर्चेत असून कोण कुठल्या पक्षाकडून उमेदवारी करणार हे येत्या काही दिवसात नक्की समजेल। प्रभाग 4 यामध्ये सर्वांचे लक्ष लागले असून मतदारांच्या दृष्टीने मोठा समजला जाणारा व गावठाण प्रभाग म्हणून ओळखला जाणारा या प्रभागातून 3 नगरसेवक मिळणार असल्याने सर्वच पक्षांचे या प्रभागाकडे विशेष लक्ष लागले आहे। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।